Good afternoon everybody. Today we have discussed the article is the unit of basic rate constant. What is the basic rate constant unit? What is the unit of basic rate constant? आता बघा, rate constant, the rate constant of zero order reaction, the rate constant of first order reaction, then rate constant of second order reaction. So this is the order of reaction. Today discuss the point is the बेसिक युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटचं बेसिक युनिट काय आहे ते बघणार आहोत. द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, द फर्स्ट युनिट इज द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. के इज इक्वल टू डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू मोल्स पर लिटर डिवायडेड बाय अपॉन सेकंड, मीन्स इज इक्वल टू मोल्स पर लिटर -1 या सेकंड -1. सो दिस इज द रेट unit of rate constant of zero order reaction. The next is the unit of rate constant of first order reaction. First order reaction काय, K is equal to -1 upon A dA upon dt is equal to 1 upon moles per liter divided by second. म्हणजेच काय येणार तर देन 1 upon second is equal to seconds -1. So this is the first order reaction. नेक्स्ट थर्ड रेट बेसिक युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ सेकंड ऑर्डर रिॲक्शन इज के इज इक्वल टू 1 -1 अपॉन ए स्क्वेअर डी ए अपॉन डी इज इक्वल टू 1 अपॉन मोल्स पर लिटर स्क्वेअर या मोल्स पर लिटर डिवाइड बाय सेकंड, मीन्स 1 अपॉन मोल्स पर लिटर 1 अपॉन सेकंड इज इक्वल टू लिटर्स पर मोल्स -1 या सेकंड्स -1. सो दिस इज द बेसिक युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटचं सिम्बॉल काय आहे तर के, बरोबर. तर आता रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो दिस इज द इम्पॉर्टंट युनिट्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता हे तुम्हाला जे युनिट्स आहे ना ते तुम्हाला जेव्हा कॅल्क्युलेट करायला लागेल तेव्हा झिरो ऑर्डर रिॲक्शन जेव्हा कॅल्क्युलेट करायला सांगतील तेव्हा. सो धीज बेसिक युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंटचं तुम्हाला एक करा. म्हणजे झिरो ऑर्डरचं काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं काय आहे आणि देन सेकंड ऑर्डर रिॲक्शनचं. So this is the three basic units of rate constant: first order, second order, and zero order, first order and second order. Then next is the half life. आता what is meant by half life? तर half life means T. मग half life is defined as the time period required for decomposition of 50% of the initial concentration of drugs, that is 1/2 of the initial concentration of drugs. म्हणजे बघा, फॉर हाफ लाईफ म्हणजे काय तर टाईम पिरियड कशाचा रिक्वायर्ड फॉर डिकम्पोजिशन ऑफ 50% ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं ड्रगचं आणि 1/2 ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर जे टाईम रिक्वायर्ड केलेला असतो, जो टाईम पिरियड असतो डिकम्पोजिशन तर किती 50% असतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग अँड 1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ठीक आहे. सो दिस इज द हाफ लाईफ. आता फॉर एक्झाम्पल हाफ लाईफचं सिम्बॉल काय आहे तर स्मॉल टी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा हाफ लाईफचं काय आहे तर द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इज 400 mg and it is decomposition follows first order reaction, and this is the time required for decomposition of 200 mg of drugs may be calculated as follows. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की कॅल्क्युलेट द हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे किती 400 mg. त्याचबरोबर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्याचबरोबर त्याचं टाईम रिक्वायर्ड फॉर डिकम्पोजिशन ऑफ 200 mg ऑफ ड्रग्ज आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे टी हाफ काय असणार आहे हाफ लाईफचा सिम्बॉल काय आहे तर T1/2 इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग. आता काय येणार 400 डिवायडेड बाय 200 म्हणजे 2.303 अपॉन के. स्लो 2.303 इज द 2.303 अपॉन के log 400 divided by 200 is equal to 2.303 divided by k, means log 2 is equal to 0.693 upon k. So 2.303 upon k. So this is the slope. Yeah, intercept.
दिस डिपेंडिंग्स ऑन द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन हाफ लाईफ ऑफ द ड्रग इज कॅल्क्युलेट. आपल्याला काय करायचं आहे, ही रिॲक्शन कशावरती डिपेंड्स आहे तर त्याच्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनवरती. म्हणजे व्हॉट इज विच ऑर्डर ऑफ रिॲक्शन कोणकोणते आहेत तर झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर अँड सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आणि विच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर हाफ लाईफ काय करायचं आहे आपल्याला ड्रगचा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इंटिग्रेट रेट इक्वेशन अँड हाफ लाईफ इक्वेशन हिअर आर एच बिलो. म्हणजे सो दिस इज द टेबल फॉर हाफ लाईफ इक्वेशन अँड रेट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या रिस्पेक्टनुसार कुठला हाफ लाईफ आणि रेट इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर रिॲक्शन gives the integrated rate equation. This is the order of reaction. Zero order of reaction gives integrated rate equation K is equal to C0 minus C upon small t. So this is the integrated rate equation. Gives the, that is the half life equation काय येणार T 1 upon 2 is equal to C0 upon 2K. So this is the first zero order reaction. Gives the integrated rate equation is K is equal to C0 minus C upon T. Then this zero order reaction is half life equation काय येणार T1 upon 2 is equal to C0 minus 2K. Order of reaction, first order of reaction gives the integrated rate equation is K is equal to 2.303 upon T log C0 upon C. Gives the half, this the first order reaction gives the half life equation is T1 upon 2 is equal to 0.693 upon K. So this is the calculate. Then second order reaction, order of reaction gives the integrated rate equation is K is equal to x upon A minus T और ब्रॅकेट A minus x मीन्स काय येणार त्याचा हाफ लाईफ इक्वेशन काय येणार आहे सेकंड ऑर्डर रिॲक्शनचा तर T1 upon 2 is equal to 1 upon AK. And gives the third order of reaction, gives integrated rate equation is the K is equal to x 2A minus x upon A square A minus x square म्हणजे 1 upon 2t. Gives the half life equation is T1 upon 2 is equal to 3 upon 2 is 1 upon Ka square. So this is the ऑर्डर ऑफ रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन अँड हाफ लाईफ इक्वेशन. म्हणजे हाफ लाईफ इक्वेशन आणि रेट इक्वेशन कशाला रिस्पेक्ट असतं त्याच्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनला. म्हणजे फर्स्ट झिरो ऑर्डर रिॲक्शनला काय रेट इक्वेशन येणार आहे त्याचा हाफ लाईफ काय असणार आहे. ठीक. सो दिस इज द टेबल ऑफ हाफ लाईफ इक्वेशन अँड रेट इक्वेशन. देन झिरो ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, देन थर्ड ऑर्डर. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेबल फॉर half life equation, rate constant with respect to order of reaction and gives the calculated basic units of rate constant. ठीक है. So this is the most important article in this. म्हणजे हे तुम्हाला बेसिक युनिट्स पाठच झाले पाहिजेत. रेट ऑफ रिॲक्शनचे काय आहे, देन त्याचा हाफ लाईफ आणि त्याचा रेट इक्वेशन. ठीक आहे. ओके.